बस ना. बोल ना, काय म्हणत होतं? तुम्हाला बोलायचं होतं ना. हा ते माझं बोला. तुझा फोटो आलता पंजाबी ड्रेसवर, लय भारी होता तो. हा साडी ते एकच नंबर. थँक्यू हा थँक्यू. काय होतंय का? काय नाही, ते दात साडी अडकली होती. काय विचारायचं होतं? तुम्हाला विचारायचं आहे ना. लय भारी दिसते. आता बघून वाटत नाही खेळत राहिले म्हणे. काय काम करता तुम्ही? निवय ते आपलं इट भट्टी हातभट्टीचा धंदा आहे आपल्या घरी. इट भट्टी हातभट्टी म्हणजे? पांढरा ड्रम कॅन 5 लिटरचा नाही का. मला नाही समजलं. दारू दारू बनवतो आम्ही. दारू? मग घेत पण असतात थोडीफार. स्वयंपाक केला ना तू टेस्ट करीत कालवण. हा तसं आम्हाला बी टेस्ट करावं लागतंय ना. सगळ्यात भारी धंदा आहे, नाही चालल्यावर काय करायचं. आणि त्याला तू समजू नको तसलं ती पितोय बितोय. थोडं आपलं 2 कोरे. हा चांगलं. घरी काय असतं मग? घरी काय असतं तेव्हा सारखं बाहेर मित्रात नजर ठेवावं लागते. पोलिसावर धाडबीड पडते ना, त्याच्यामुळे बसावं लागतं नदीला ह्याला मित्रांमध्ये. हॉटेलवर जेवण बिवण करणं. घरी येतच नाही म्हणजे? नाही घरचं जास्त नाही, संध्याकाळी यायचं आपलं थोडं जेवण बिवण करायला. चांगलंय, लय मोठा बिझनेस आहे. मग लय भारी बिझनेस आहे आपला. विचारा अजून काय विचारायचं. काय नाही. ठसका लागतो का तुम्हाला? नाही ते दातात काय शक्ती काढी अडकते ते. गायच्या? हा ते जागावं लागतं ना. लय कामाचा त्रास आहे, त्याच्यामुळे आपला का एखादा बारीक इकडे हाणायचा. दिसतंय तब्येतीवरून लय कामाचा त्रास आहे. तब्येतीवर नको जाऊ, लय आतून लय खूंखारकडे आतून आपण. हा दिसतंय मग तसं बी आता तुझ्या हातच्या खाल्ल्यावर चांगला होईनच ते. हा चांगलं. मग अजून काय काय सवय आहेत मग तुम्हाला? काय नाही आपलं हेच. आणि ते सवय मध्ये असतं काय पेन बिन समजू नका. 2 मग आपलं टेस्ट करावं लागतात म्हणे. टेस्ट? हा तुला कालवणात मीठ कमी पडले असे चाटून बघत. बघते ना. तसं आम्हाला बघावं लागतं 2 प्रत्येक वेळेस चाटावं लागते. प्रत्येक डब्याला मग ते असं काढली ना दारू आपले 2 घ्यायचे कोरेखच. दुसरं काही काम नाही करत का? काय गरज आहे. अरे सगळ्यात भारी धंदा आहे दारूचा, लय पैसा आहे. हा दिसते ना कपडे अंगावर मळ बसत नाही आपल्या अजिबात. भारी. मग बाकी काय मग? तिकडे का बघते इकडे बघते. हा मला वाटलं लाजते काय. नाही नाही पहिलाच टाइम असेल ना. हा नाही माझा ना पहिला टाइम 4-5 पोरी बघितल्यात, पण तुझ्या इतके सुंदर नव्हते ना कोणी दुसरी. तू भारी. हा लाजतेस का? लाज वाटत ना? पहिल्यांदा झाले ना मला. नाही आपण पहिला टाइम 4-5 पोरी बघितल्या. चांगलं आहे. पण तुझ्यापेक्षा भारी नव्हत्या दुसरी. मळ्यात काय काय केलंय का नाही? शेती? शेतीच. काय शेतीच्या नादी लागत का? धंदा टाकायचा आपला कसा धंदा आहे. मोठी माणसं तुम्ही. हा मग नाही आमच्या घरी शेतीच असते पण. हा शेती ना आपल्याला शेतीची आवड आहे, पण माझा बाप पेताड होता म्हणून तुम्हाला सवय लागली काय? सवय नाही ते 2 थेंब चाटायचं त्याला सवय म्हणते का तू? नाही नाही बरोबर 2च थेंब घेता नाही का? आता म्हणलं माझ्या बापाने दारूची टेस्ट घातली. दारूचा धंदा आपण टाकल्यावर आखीच जाईल. आखी येईल. हा टॅलेंट लोक खेड्यातले लोक पण हुशार येत मग असं. हा लय आहे का नाही? भारी. मग अजून
काही नाही, तुम्हालाच काय विचारायचं असेल तर विचार. निघायचं. बस की घरचे बोलतात फोटो आला बघत होतो ब्राईटनेस वाढवा ते मोबाईलचा ना ते असला उजेड तो फुल करू करू मला वाटायचं काळीचं काय नो ते जाऊ ते असं उजेड वाढवला का तेव्हा दिसून लय गोरी आपण खरंच लय गोरी बरं का. गावाकडचं वातावरण नाही वाटत नाही तो असे गावाकडे जास्त सध्या ना, आम्हाला शेतातच काम करायचं, आम्हाला शेतीशिवाय दुसरं काय नाही ना. आणि आपल्या इथं तर घराच्या बाहेरच निघायचं नाही. अजून गोरी होशील तर पावडरची तर गरजच नाही. ते फिरीन काय ते असते ते तोंडाला थापायचे नाही, आम्ही तसलं काय वापरत नाही. नाही त्यामुळे तोंडाव कसं गुरगुर कायच म्हणते त्याला गुलो 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 जास्त. हा हा गुलो जास्त. खूप शिकलेले आहात तुम्ही. हा रोज रोज शाळा जायचो मी. कितवी झाली? 10वी पर्यंत गेलतो 2-3दा. हा तुम्हाला मच्छर चावत वाटतं, निघू आपण. हा ना ते सवय नाही ना अशा गाणीत बसायची. घाण हा माती बिती सगळं जास्त स्वच्छतेमध्ये राहतात. हा आम्ही तिकडे नदीला असतात पाण्यात त्यामुळे काय लय मच्छर नसतात. बरं चालायचं चल. नाही पुढे तर नाही माग